का साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। कोणाला भरोसा आहे महाराज? एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, लक्षात ठेवा. का? कारण जे जीवन आपल्याला मिळालं ना ते भाड्याचं घर आहे, लक्षात ठेवा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है. किराए का म्हणजे आपल्याला कळतं ना महाराज, भाड्याचं घर आहे. मग भाड्याच्या घरामध्ये तोपर्यंतच राहू शकतो जोपर्यंत मालकाच्या मनात आहे. मालकाला वाटलं मी याला दिलं होतं घर, वाटलं राहील, चांगला राहील, घरही व्यवस्थित ठेवील, याच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करील, असं वाटलं होतं. पण जर आपण त्या घरात राहून जर घाणच करू लागलो महाराज, नको ते करू लागलो, नको ते खाऊ लागलो, नको ते पिऊ लागलो, नको तसं वागू लागलो, कशाला देऊ, कशाला ठेवील महाराज? कोणताही मालक, साधारण आपण बघा ना, आपला एखादा फ्लॅट असेल मुंबई ठिकाणी आणि त्या फ्लॅटमध्ये जर आपण एखादं गिराईक ठेवलं, पण तो जर त्या घरात घाणच करत असेल तर ठेवू का महाराज आपण त्याला? नाही ठेवणार. आणि काही लिमिट असतं, मर्यादा असते. आणि असंही महाराज मालकाच्या मनात आलं आणि मालकाच्या मनात आल्यानंतर जो आहे ना महाराज, त्यांनी जर सांगितलं 10,000 भाड्याने मी तुम्हाला 15,000 देतो, राहू द्या. पण मालकाच्या पुढे कोणी मालक आहे का महाराज? नाही. म्हणून आपण सुद्धा हे जो देह आहे ना नरदेह, हे भगवंतानं दिलेलं भाड्याचं घर आहे, लक्षात ठेवा. आज त्या घराला मला विशेष खंत वाटते महाराज. कालच आमचा विषय झाला, आमच्या वहिनी पार्लरमध्ये गेल्या होत्या. आता हा विषय सांगू नाही येते, पण विशेष वाटतं महाराज. 1 तासाकरता 6,000 खर्च. 1 तास सजवण्याकरता, या शरीराला नटवण्याकरता, चांगलं दिसण्याकरता 6,000 रुपये खर्च करायचे एका दिवसाकरिता. विशेष गोष्ट आहे महाराज. आणि ज्या देवानं, ज्या भगवंतानं आपल्याला इतका सुंदर नरदेह दिला, वरून नटण्याकरता, वरून चांगलं आपण 6,000 खर्च करायचा. आज जर पाहिलं तर किती महाग आहे महाराज. कधीतरी बघा ना आपलं अंतःकरण शोधून, कधीतरी आत डोकावून बघा, कधीतरी आत डोकावून पाहिलं पाहिजे की आपल्या अंतःकरणामध्ये काय काय मळ आहे महाराज. त्याच्याकडे चांगलं झालं तर कधी आपल्याला पावत नाही. दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्या दिवशी आपल्याला पाहावेल ना महाराज, त्या दिवशी आपलं अंतःकरण निर्मळ असेल. आपल्या डोळ्यासमोर जर एखाद्याचं चांगलं होत असेल आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून आनंद मिळत असेल तर आपलं चित्त निर्मळ आहे असं लक्षात ठेवा. अरे ज्या देहाला सजवण्याकरता इतका प्रयत्न आपण करतो, एवढा खटाटप करतो, ते एक ना एक दिवस जाणार आहे. नास काय कुच काय ते संपणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा पण ते जाणारच आहे महाराज. का? येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. अरे जे अवताराला आले त्यांना सुद्धा जावं लागलं. तुमचा आमचा काय प्रश्न आहे महाराज? मला विशेष एका गोष्टीचं वाटतं, बाहेरून चांगलं दिसावं याच्याकरता आपण एवढा पैसा खर्च करतो. कधीतरी आपलं अंतःकरण डोकावून बघावं महाराज. त्या अंतःकरणामध्ये काय काय भरलेलं आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, एवढ्या गोष्टीनं बरबटलेलं हे शरीर आहे महाराज. कधीतरी त्याच्यात डोकावून बघावं. आणि असं आहे, जोपर्यंत अंतःकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत मनुष्य कधीच परमार्थ करू शकत नाही. तो बाह्य रंगाने करत असेल, पांढरे कपडे घालत असेल, महाराज म्हणून घेत असेल, पण जोपर्यंत अंतःकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत त्याच्या चित्तामध्ये भगवंत कधीच प्रवेश करत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तू कामने चित्त करारे निर्मळ, एवनी गोपाळ राहे ते, एवनी गोपाळ राहे ते,
तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राही तेथे. म्हणून महाराज, ज्याच्या अंतकरणामध्ये छल आहे, कपट आहे, त्याच्या अंतकरणात देव कधीच राहत नाही, कधीच येऊच शकत नाही महाराज. म्हणून तर तुलसीदास सुद्धा सांगतात ना, ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याच्या चित्तात देव राहतो महाराज. भगवंताला असणारं कपट छल हे चालत नाही. म्हणून बाह्य रंगाला निर्मळ करण्यापेक्षा अंतरंग निर्मळ करावं. त्या निर्मळ अंतकरणामध्ये देह भगवंत येऊन राहतो. मला सांगायचं तात्पर्य विशेष म्हणून सांगायचं की मला शाश्वती नाही महाराज, एवढ्या दिवस आपण जगूच. म्हणून कसे जीवनामध्ये थोडी साधनाही असावी महाराज. ज्या देवानं आपल्याला हा नरदेह दिला याच्याकरता मी सांगत, आपला विषय या ठिकाणावर निघाला की परिक्रमेला मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस लोक एवढे नावं ठेवत होती. पण खरं सांगू महाराज, मला सांगायचं एक की मनाची तयारी ठेवली पाहिजे. कोणत्याही क्षणाला काळ येऊ शकतो आणि कोणत्याही क्षणाला काळ घेऊन जाऊ शकतो. त्याला काही काळ नाही, वेळ नाही महाराज. तो पाहत नाही, तो वय पाहत नाही. खरं सांगा, आता ह्या काकांकडे पाहिल्यानंतर वय आहे का जाण्यासारखं? वय 5 वर्षापूर्वी, आज तर 5 वर्ष झाली महाराज, जाण्याचं वय आहे का? पण तरी सुद्धा जावं लागलं. म्हणून लक्षात ठेवा, वय नसताना काळ आल्यानंतर तो वय पाहत नाही. तुमचं असणार काहीच बघत नाही महाराज. काळ पाहत नाही, वेळ पाहत नाही, काही पाहत नाही. तो आला की घेऊन जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, मनुष्यानं सावध झालं पाहिजे, नव्हे जाग झालं पाहिजे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, हा जो काळ आहे प्रत्येक क्षणाला घडी घडी काळ वाट तुझी पाय अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला प्रत्येक घडी घडी काळ वाट पाहतो. म्हणून माणसानं सावध झालं पाहिजे. म्हणून साधुसंत आपल्याला सावध करतात महाराज. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोया रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी, उठा जागे भारे आता. म्हणून साधुसंत तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला जाग करतात महाराज. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. म्हणून मिळालाच ना नरदेह तर जागे व्हा महाराज. तुम्ही म्हणाल आम्ही काय झोपलोय का? नाही महाराज, आम्ही फार हुशार आहोत. झोपण्यासारखे आहेत का? आम्ही बिलकुल झोपलो नाही महाराज. आम्ही फार सावध आहेत महाराज, फार सावध आहे. बघा तुम्ही एखाद्याकडं रात्री जर 1ला लाईट यायची असली ना, हा 12 वाजल्यापासूनच त्या ठिकाणी बसलेला असतो बटन दाबण्याकरता. आम्ही फार सावध आहेत महाराज. आम्ही जागेच आहोत, आम्ही झोपलेलो नव्हत. पण एक सांगू का महाराज, ज्या ठिकाणी आम्ही जागर राहायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही झोपलेलो. लक्षात ठेवा, माणसानं जागर राहावं. कुठं जागर राहावं? त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, जागर राहावं माणसाने हिताच्या ठिकाणी. हिताच्या ठिकाणी जागर राहावं महाराज. आपण ज्या ठिकाणी जागा आहोत ना त्या ठिकाणी आपलं हित नाही, आपलं अनहित आहे. लक्षात ठेवा. का? कारण आम्ही प्रपंच करताना फार सायास करतो. माऊली सांगतात, सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिशीन भजसी कवण्या गुणे. अरे, ज्या भगवंतानं तुला अनमोल किमतीचा नरदेह दिला, ज्या भगवंतानं नरदेह दिला, त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता हा नरदेह फार विशेष दुर्लभ असणारा नरदेह आहे. अनेक योनी आहेत महाराज, पण त्या योनीमध्ये जर पाहिलं तर हे ज्ञान नाही. हे ज्ञान फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्ये आहे. भगवंताची प्राप्ती करणं हे फक्त मनुष्य देहामध्ये आहे. आणि काही ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान फक्त मनुष्य देहामध्ये आहे. आणि म्हणून त्या भगवंतानं जो नरदेह दिला हिताच्या ठिकाणी जागर राहण्याकरता, म्हणून कधीतरी माणसानं आपलं हित व्हावं याचा विचार केला पाहिजे महाराज. हित करण्याकरता संसार करावा महाराज. संसार तर प्रत्येकाला करावा लागतो, पण संसार करत असताना अंतकरणामध्ये परमार्थ सुद्धा ठेवावा. भगवंताला सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये ठेवावं महाराज. आणि भगवंताला चित्तात ठेवून प्रपंच करावा. कारण तुकोबाराय सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे.
असावे भजन करावे रात्रंदिन भजन करावे रात्रंदिन भजन करावे रात्रंदिन संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे रात्रंदिन. मला माहिती आहे थोडं जड जाते आपल्याला कारण आपण प्रपंच करणारे लोक आहे. या ठिकाणी देवा धर्माचं काय सांगू नका प्रपंचातलं सांगा. पण एक सांगू का ज्या गादीवर मी बसलेले ना महाराज ती गादी प्रपंच सांगण्याकरता नाही. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं ज्ञानदाना करिता लक्षात घ्या. म्हणून प्रपंचाचं सांगण्याकरता नाही. खरं सांगू का म्हणून तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. आंधळ असणारा जन आहे महाराज. संसार प्रत्येकाला करावा लागतो. संसार करावा महाराज. पण संसार करत असताना ज्या भगवंतांना इतका सुंदर नरदेह दिला त्याला रोज आठवावं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात येऊन या नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी. त्या भजन मार्गाला जावं महाराज. का कारण अंतकरणामध्ये कृतज्ञता असावी. ज्या भगवंताने मला नरदेह दिला महाराज त्या भगवंताचं दिवसभर तुम्ही 24 तासातले 22 तास प्रपंच करा 23 तास करा पण 1 तास तरी त्या भगवंता करता द्यावा महाराज. असं आहे लोकांना प्रपंचाची गाणी म्हटली की फार आवडतात. प्रपंचाचं गीत गाऊ लागलं का ते फार आवडतं महाराज. त्या ठिकाणी जर संपत्ती प्राप्त व्हावी आणि एखादा मंत्र असा आहे की तो मंत्र दिल्यानंतर 10,000चे लगेच 10 लाख होतात असं जर म्हणलं ना तर सगळे लोकांचे कान माझ्या दिशेने टवकारतील महाराज. पण देव प्राप्त करावा देव प्राप्त व्हावा याच्याकरता एखादा मंत्र म्हटलं की आपल्याला झोप येऊ लागते महाराज. पण खरं सांगू आपलं हित त्याच्यामध्येच आहे की अशा मंत्रामध्ये आहे की ज्या मंत्राच्या उच्चारानं भगवंताची प्राप्ती होईल. झाली ना महाराज. अनुभव आहेत. ध्रुव बाळ 5 वर्षाचं लेकरू आहे महाराज. वनामध्ये गेलं आईनं सांगितलं जा भगवंताची प्राप्ती करून घे. आई वडील सुद्धा अशा असावेत महाराज की ज्या आई वडिलांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करता येईल. आईनं सांगितलं बाळा जा वनामध्ये कशाला हे असं नको असलेलं पद घेतोस ज्या पदावरून तुला सतत ढकललं जात आहे याच्यापेक्षा जा भगवंताकडं वनामध्ये जा भगवंताची प्राप्ती करून घे. भगवंताचं चिंतन कर त्याची प्राप्ती कर आणि त्या भगवंताला असं काही आढळ पद माग की ज्या पदावरून तुला कधीच कुणी ढकलणार नाही महाराज. 5 वर्षाचं लेकरू आहे. आपलं वय तपासून बघा. कधी आपल्याला वाटतं का वनात जावं? कधी वाटतं का आपल्याला भगवंताची प्राप्ती करावी? कधीच वाटत नाही महाराज. पण 5 वर्षाचं ध्रुव बाळ जेव्हा वनामध्ये निघालं महाराज आणि निघाल्यानंतर असं आहे तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ भगवान अपने आप संभाल लेंगे. प्रीत वाक्य आहे महाराज. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त त्याच्याकरता एक पाऊल टाकून बघा पुढचे सगळी पावलं भगवान स्वतः येतो महाराज घेण्याकरता. जेव्हा ध्रुव बाळ वनामध्ये निघाल्यानंतर दृढ विश्वास पाहिला आणि पाहिल्यानंतर असणारे नारदजी संत आहे महाराज त्याची परीक्षा पाहण्याकरता आले. समोरून आल्यानंतर विचारलं कुठे निघाला? सांगितलं भगवंताची प्राप्ती करायची. अरे एवढा छोटासा आहे 5 वर्षाचं लेकरू आहे वनामध्ये येऊन जर प्राणी असतात तुला खाऊन घेतील कशा करता निघालास? आईच्या कुशीत राहण्याचं तुझं वय आहे कुठे निघालास? सांगितलं नाही मी आईच्या कुशीत राहणार नाही. माझ्या आईनं मला सांगितलं की जगाचा मालक आहे आणि त्याची प्राप्ती करून घे म्हणून मी वनामध्ये निघालो. वेडायस की काय? त्या वनामध्ये हिंस्र प्राणी आहे वाघ आहे सिंह आहे तुला खाऊन घेतील. खाल्लं तरी काय हरकत नाही पण माझ्या आईनं सांगितलं तो भगवंत त्याच्याकरता निघालेला प्रत्येकाला सांभाळतो. मी त्याच्याकरता निघालो तुम्हाला नक्की सांभाळ. दृढ विश्वास पाहिला महाराज आणि विश्वास पाहिल्यानंतर त्या संतांनी आशीर्वाद दिला मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं या मंत्राचा उच्चार कर तुला जगाचा मालक भेटेल. मंत्र दिला महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव भगवान की जय. महाराज ते लेकरू मंत्र दिला नारदजीनं आशीर्वाद दिला जा जगाचा मालक तुला भेटेल.
म्हणून तर तुकोबराय म्हणतात, चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांच्या पायी लीन व्हावे. का संतांच्या पायावर लीन व्हावं? त्याचं कारण आहे महाराज. जेव्हा संत जीवनामध्ये येतात, जब संत मिलन हो जाएगा, मेरी वाणी हरि गुण गाएगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. जेव्हा संत जीवनामध्ये येतात तेव्हा भगवंताची प्राप्ती होत असते महाराज. म्हणून नारदजी जीवनामध्ये आले आणि 5 वर्षाच्या ध्रुवाला भगवंताची प्राप्ती झाली. ज्या भगवंतानं मागितलं नाही महाराज, तरी सुद्धा त्या भगवंताला जाणून अंतर वर्तत असे. देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. चतुरांचा शिरोमणी असणारा माझा भगवान, त्या भगवंतानं असणाऱ्या या ध्रुव बाळाचं अंतकरण जाणलं. काही मागितलं नाही महाराज ध्रुव बाळानं, पण जाणून अंतर जाणलं आणि आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. सांगतात महाराज की असणारा आढळपद त्या ध्रुवाला दिलं महाराज. आढळपदी बाळ बैसविले ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू, एवढा अधिकार प्राप्त करून दिला. मला सांगायचं तात्पर्य, ज्या भगवंतानं नरदेह दिला ना, त्या भगवंताचं शरणागती करावी आणि त्या भगवंताला शरण जाण्याचं साधन जर काय असेल तर त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, नामापरते साधन जगामध्ये दुसरं साधन, नामापरते साधन, नामासारखं साधन दुसरं जगामध्ये नाही. आणि म्हणून आवडीने गाई सर्व काळ. फक्त गरज आहे आवडीनं गाण्याचं महाराज. प्रेमानं जर त्या भगवंताचं चिंतन करू लागले, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अशी ज्याची वाणी गुणानुवाद करू लागली महाराज, ज्याची वाणी असं म्हणू लागली, देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा, सात्या बोले माझी वाचा, देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. अशी ज्याची वाणी गाऊ लागते ना महाराज, तो देव होऊन जातो. कारण देव म्हणता देवची होई जे. देव पाहावया गेलो ते देवाची होऊन ठेलो, देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो, देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. जेव्हा असं वाणी गाऊ लागते महाराज, त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. आणि याच्याकरताच नरदेव आहे महाराज. विठ्ठलाला भेटण्याकरता, त्याला पाहण्याकरता, त्याला भेटण्याकरता, याच्याकरताच भगवंतांना नरदेह दिला. म्हणून नामापरते साधन, नामासारखं साधन दुसरं जगामध्ये नाही महाराज. या नामाचं महात्म्य एवढं आहे की या नामाच्या माध्यमानं भगवंताची प्राप्ती करता येते. म्हणून सांगण्याचं तात्पर्य महाराज की जो जगाचा मालक आहे, तुमचा आमचा माय बाप आहे महाराज. म्हणून तर या ठिकाणी तुकोबराय सुद्धा म्हणतात, बाप माझा दीनानाथ वाट भक्ता
बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत तो तुमचा आमचा बाप आहे महाराज. आणि कोणत्या बापाला वाटतो बुडावं माणसानं? खरं सांगा. अरे व्यावहारिक दृष्ट्या जरी पाहिलं तर किती प्रेम करतो बाप महाराज, केवढं प्रेम करतो बाप. बाप म्हटलं की डोळ्यासमोर बाप आठवतो महाराज. ज्याच्या जीवनातून गेला असेल त्यालाही आठवतो आणि ज्याच्या जीवनात असेल त्यालाही आठवतो. बाप काय असतो महाराज? बाप हा बापच असतो महाराज. ज्याच्या घरात बाप आहे त्याला विचारा बाप काय असतो. जोपर्यंत घरात बाप असतो ना महाराज, बाप हा घराचा पाया असतो. म्हणून तर म्हटलं जातं बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे रे काय जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातील थेंब कुणा दिसेना कसा. बाप हा बापच असतो महाराज. ज्याच्या जीवनातून बाप गेला त्याला विचारा बाप काय असतो. केवढंही संकट जीवनामध्ये येऊ द्या महाराज, पण आलेल्या संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य बापामध्ये असतं. अरे ज्या घरात खरता बाप असतो ना महाराज, या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक बाप हरवले महाराज, कित्येक बापांना जावं लागलं. पण एक सांगू, घरामध्ये जर बाप असेल, मुलावरती आलेलं संकट आहे महाराज, त्या बापाला नुसत्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना सांगावं लागत नाही. नुसता चेहरा पाहिला, लेकरा काय झालं रे, चेहरा सुकलेला दिसतोस, त्या मुलानं काहीच सांगू नये महाराज. पुन्हा त्या बापानं विचारावं, अरे बाळा काय झालंस, चेहरा सुकलेला दिसतो. पुन्हा त्या लेकरानं काहीच बोलू नये, मान खाली घालावी. खाली घातलेली मान त्या बापानं समोर यावं, आपला हात त्या लेकराच्या हनुवटीला लावावा आणि हनुवटीला लावलेल्या त्या बापानं त्या लेकराला विचारावं, भीतोस काय, पहाडासारखा बाप तुझ्या मागे आहे, भिवू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे, तुझा बाप मेला नाही. हे शब्द फार मोठे आहेत महाराज. ज्याच्या जीवनात बाप आहे त्याला महत्व कळत नसेल, पण ज्याच्या जीवनातून बाप गेला ना, बाप काय असतो महाराज, फार स्वाभिमानी असतो बाप. अरे लेकरांच्या सुखाकरता अहोरात्र धडपणारा आमचा बाप असतो. या लेकराला नोकरी लागावी याच्याकरता रात्रंदिवस धडपणारा आमचा बाप असतो. अंगावर कपडे घालत नाही. बाप जर पाहायचा असेल ना, खरं सांगू, माझ्या माता माऊलींना विचारा बाप काय असतो महाराज. कधीच बापाच्या डोळ्यात पाणी पाहिलं नाही, कधीच आमचा बाप रडलेला पाहिलं नाही. मी तरी नाही पाहिलं महाराज, कधीच पाहिलं नाही. पण ज्या दिवशी हळूहळू मुलगी वयामध्ये येते, लग्नाच्या वयात आलेली मुलगी, त्या बापाला झोप लागत नाही महाराज. मुलगी वयामध्ये आली म्हणून धडपड करत असतो, याला मन त्याला मन, मुलीसाठी वर शोधत असतो. घरामध्ये पाहुणे येतात महाराज. आलेली पाहुणे उच्च स्तराचे असतात, सुशिक्षित असतात, शिकलेले असतात. याचं घर रांगतं असतं, राबडलेलं असतं महाराज. या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात आणि आलेले पाहुणे त्या घरामध्ये मुलीला पाहण्याकरता बापाची तळमळ असते, फार तळमळ असते महाराज बापाची. लेकराच्या सुखाकरिता फार तळमळ करतो. त्या बायकोला सांगत असतो, काही कमी पडू देऊ नकोस बरं का, आपली मान खाली जाईल असं काही करू नकोस, चांगला स्वयंपाक कर. पाहुणे उद्या येणार असतात महाराज, याला रात्रभर झोप नसते. शहरातले पाहुणे येणार आहेत ना, पाहुणे येणार आहे महाराज, हे आण ते आण, इकडून आण तिकडून आण, गोळा करतो. सगळं व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित झाल्यानंतर मुलीलाही मुलगा पसंत होतो, मुलाला मुलगी पसंत होते, सगळ्या गोष्टी होतात. आता ठरलं जातं, देण्या घेण्यापर्यंत येतं महाराज. आणि देण्या घेण्यापर्यंत आल्यानंतर जेव्हा त्यांची मागणी ऐकली जाते, ह्या बापाच्या काळजाचं पाणी होतं, धस्स होतो बाप. अरे एवढा पैसा कधी जीवनात पाहिलाच नाही. राबलो, कष्ट केलं जीवनभर, कसा तरी राबून जमा केलेला पैसा आहे. जर एवढा पैसा इथे द्यायचा
तर विवाह कसा करायचा. पण तरी सुद्धा खंबीर असणारा बाप छातीवर दगड ठेवतो, तयार होतो. पण ती आई असते ना महाराज स्वयंपाकघरामध्ये, आवाज देते, अहो ऐकलत का, इकडे या. ती आई आवाज देते, स्वयंपाकघरामध्ये बोलवते आणि बोलून सांगते, वेडे झालात की काय, आजपर्यंत एवढं राब राब लाभलो, कष्ट केलं, एवढा सगळा पैसा जर या ठिकाणी खर्च केला तर उद्या मुलीचं लग्न कसं करायचं. एकच नाही, अजून 2 मुली शिल्लक आहेत. तरी तो बाप म्हणतो, अगं असं स्थळ परत येणार नाही, एवढं चांगलं स्थळ आलंय, नाकारू नकोस ग. पण आई सांगते, वेडे झालात का, नाकारा, पुढचं स्थळ येईल. आपली मुलगी काय वयातून गेली नाही, पण बापाचं अंतःकरण असतं ना महाराज, नाकारत नाही हो. तो म्हणतो, जोपर्यंत या शरीरात प्राण आहे ना तोपर्यंत कष्ट करीन, व्याजानं काढलेला पैसा व्याज भरील, पण माझ्या सुन्याचं, माझ्या लेकराचं चांगलंच करीन. ही तळमळ प्रत्येक बापाच्या अंतःकरणात असते. कोण कोणा करता करता महाराज, आज दमडी सुद्धा कोणा करता कोणी मोडत नाही हो. सारं जग व्यवहारानं, स्वार्थानं बरबटलेलं जग आहे. स्वार्थानं बरबटलेल्या जगामध्ये कोण कोणा करता करतं, पण आमचा बाप राब राब राबतो महाराज, हा आमचा बाप असतो. अरे पाहता पाहता सोयरीक जमते, दिवस जवळ येतात, तसं पैसा जमा करतो. कधीच कुणापुढे वागला नाही, पण लेकराच्या सुखाकरता वागतो महाराज. फार स्वाभिमानी असतो आमचा बाप. म्हणून तर म्हटलं जातं, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण खरं कळा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूच्या संवेदना वागतो महाराज. पाहता पाहता सगळ्या गोष्टी होतात, कसे दिवस निघून जातात कळत नाही. आणि मुलगीचा हळद लावण्याचा दिवस येतो, अंगाला हळद लावली जाते मुलीच्या. दूरवर असणारा आमचा बाप असतो. जेव्हा मुलीच्या अंगाला हळद लावली जाते ना, बघा महाराज, तो बाप कुठेतरी टेकून उभा असतो, डोळे बंद करून त्या मुलीच्या सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येतात. माझ्या काळजाचा तुकडा लहानाचा मोठा झाला, तळ हाताच्या फुडाप्रमाणे वागवला, कसा मोठा झाला मला कळलाच नाही. आणि मोठा होता होता आज तो परक्याचं धन, उद्या तो परक्याच्या घरी जाणार आहे. त्याला आठवतं महाराज, सगळ्या गोष्टी आठवतात. दुसरा दिवस उजाडतो, रात्रभर झोपत नाही बाप. या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून या अंगावर करवट बदलत राहतो. दिवस उजाडतो आणि दिवस उजाडल्यानंतर महाराज, जसा दिवस उजाडायच्या अगोदर त्या बायकोला आवाज देतो, अगं उठ, उशीर होईल, आवरायचं सगळ्या गोष्टी. झोपलेलंच नसतो महाराज. पाहता पाहता सगळ्या गोष्टी होतात आणि अक्षदाता हातावर घेण्याची वेळ येते. बबुल्यावर चढलेली मुलगी असते, डोळे बंद करून सगळ्या गोष्टी आठवतो. धुडू धुडू धावयाची सोनुली ही अंगणी, आज पित्याची ही माया हिच्या ओसंडे नयनी. छोट्या भावासाठी तिचा कंठ आला या दाटून, टाका अक्षदा प्रेमाण शुभ मंगल सावधान. जेव्हा या गोष्टी चालू होतात, सावधान म्हणू लागल्यानंतर बापाच्या डोळ्याचं पाणी मिटत नाही महाराज. दूरवर बाप असतो, थरथर कापलेला हात, त्या हातावर अक्षदा असतात, त्या अक्षदा सुद्धा टाकता येत नाही महाराज. तो आमचा बाप असतो, दूरवर उभा असतो. सगळ्या गोष्टी होतात, आता पाठवणीची वेळ असते. दूरवर उभा असतो महाराज. कधीच न रडलेला बाप, कधीच न झुकलेला बाप, पण डोळ्यासमोर येतो. ती मुलगी शोधत असते, गर्दीत शोधते, माझा बाप कुठं गेला. अरे ज्या बापानं प्रत्येक गोष्ट जेव्हा पाहिजे तेव्हा आणून दिली, कधी अंगावर अंगभर कपडे घातले नाही महाराज, ती मुलगी दूरवर शोधते आणि जशी धावत येते महाराज, आणि धावत आलेली मुलगी त्या बापाच्या गळ्यामध्ये मिठी मारते. बाबा मी जाणार आहे, बाबा मला जावं लागणार आहे, बाबा मला जायचं आहे. शब्द त्या मुलीच्या ओठावरून फुटतात ना, त्या बापाला बाण फुटतो की करा.
बांध फुटला जातो आणि ढसाढसा रडलेला बाप आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसतो. हे आमच्याच बापानं काय रडावं. तो विधेय अवस्थेत असणारा राजा जनक ज्यावेळेस सीतामय्या निघाली ना महाराज, धाय मोकलून रडू लागले. माझी सीता माझ्या जवळून जाते. अरे विधेय अवस्थेत होता जनक राजा. एक पाय आघाडीमध्ये होता आणि दुसरा बाहेर होता, पण तरी सुद्धा विधेय अवस्थेत असणारा जनक राजा सीतामय्या करता रडू लागला महाराज. डोळ्यामध्ये पाणी होतं. बापच असतो महाराज. बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बाप काय असतो महाराज. जेव्हा या मुली माहेरात जातात आणि त्या माहेरात सगळ्या गोष्टी असतात, पण असलेल्या माहेरात जेव्हा आई आणि बाप नसते ना महाराज, त्या मुलीला माहेरच नसतं. हरवल्यासारखं वाटतं माहेर. का? कारण त्या माहेरात सुद्धा जसा पंढरीच्या माहेरात माझा दीनानाथ वाट पाहतो ना, तसं या माहेरात सुद्धा तुमचा आमचा बाप वाट पाहत असतो महाराज. लेकराला भेटण्याकरता वाटच पाहत असतो. माझं लेकरू येणार आहे ही इच्छा अंतःकरणामध्ये असते आणि त्या आशेनं तो बाप घराच्या नव्हे रस्त्याच्या दिशेला टक लावून उभा असतो. बाप हा बापच असतो महाराज. फार स्वाभिमानी असतो. फार तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये असते. उलाढाली करतो महाराज लेकरांच्या सुखाकरिता. तो आमचा बाप असतो. एक सांगू, डोंगराआड गेलेला सूर्य महाराज पुन्हा आयुष्यात दिसेल, पण एकदा ढगाआड गेलेला बाप असतो तो आयुष्यात परत कधीच दिसत नाही. फार स्वाभिमानी असतो. जी हाक असते ना, गेल्यानंतर जेव्हा त्या माहेरात पाऊल टाकलं की त्या बापाने विचारावं, लेकरा कशी आहेस, बरी तर आहे ना, कसा चालला तुझा संसार, सुखी तर आहे ना तुझ्या संसारात. हे शब्द आयुष्यात परत कधी मिळत नाही महाराज पाहिला. मला आठवते महाराज, वर्ष होऊन गेलं माझ्याही बापाला जाणं झालं. आजारानं त्रस्त होते महाराज, पण मला ते दिवस आठवतात. काय असतो बाप. फार वेदना होत होत्या. कॅन्सर सारखा आजार होता महाराज. आपल्याला माहिती किती वेदना होतात. फार त्रास होतो, फार वेदना होतात. माझ्या वडिलांच्या डोळ्यात कधीच पाणी आलं नाही महाराज. मी पाहिलंच नाही. मरणाकरता रडणं पाहिलं नाही. पण एक दिवस मी म्हटलं, मी त्यांना प्रेमानं नाना म्हणायचे, नाना तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल. हे शब्द माझे होते महाराज. पण खरं सांगू, ज्याचं अंतःकरण निर्मळ असतं, ज्याचं अंतःकरण प्रेमळ असतं ना, त्याला खरंच भगवत भक्त घ्यायला येतात. मला फार अभिमान वाटतो महाराज. ज्या दिवशी माझ्या वडिलांचा शेवट झाला ना, कॅन्सर सारखा आजार होता, एक पाय काढला होता, किडन्याही फेल झाल्या होत्या, फार वेदना होत होत्या, पण कधीच चेहऱ्यावर वेदना दाखवल्या नाही. आणि वेदना न दाखवताना मला एक गर्वानं सांगावं वाटतं महाराज, छंद लागला होता. त्यांना आम्ही विचारायचो, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काही खाण्याची इच्छा, कुठे जाण्याची इच्छा, काही पाहण्याची इच्छा. ते एकच शब्द त्यांच्या अंतःकरणात होता, मला पंढरीला जायचंय आणि मला पांडुरंगाला पाहायचंय. गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ होती महाराज. त्या दिवसापासून मी नियमच केला, प्रत्येकाला एक सांगायचंय की प्रेमानं त्या भगवंताची इच्छा अंतःकरणामध्ये जर घडली, ज्याच्या अंतःकरणात इच्छा असेल, देवा मला तुला पाहायचंय, मला तुला भेटायचंय रे देवा, माझा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा अंतःकरणामध्ये ज्याच्या असेल महाराज. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं महाराज. शेवटच्या क्षणाला एवढ्या वेदना होत होत्या, पण कधी मुलांना म्हटले नाही. त्या दिवशीचा दिवस सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे. मुलांनी विचारलं, नाना फार त्रास होतो का. काही नाही रे बाळा, जा तू तुझ्या कामाला. माझ्या डोळ्यासमोर महाराज दोन्ही मुलांना त्यांच्या त्यांच्या कामाला लावलं. मला सकाळी कार्यक्रम होता, मी विचारलं ना,
नाना प्रवचन आहे, काय करू, जाऊ का? तुम्ही थोडे अस्वस्थ वाटताय. विचारलं मी, अस्वस्थ वाटताय? काही नाही म्हटलंय महाराज. खंताची गोष्ट 8 दिवसापूर्वी त्यांची वाणी गेली होती, बोलता येत नव्हतं. खोटं असेल तर पुरावा म्हणून या ठिकाणी आमचे मामाही आलेले आहेत. विचारा महाराज, माझ्या बापाचा मोठेपणा सांगायला तुमच्या पुढे आले नाही. मला हे सांगायचंय, जगाचा मालक फार कृपाळू आहे, दयाळू आहे महाराज. त्या दिवशी मी विचारलं प्रवचनाला, लेकरा जा प्रवचनाला, पण बाळा थोडी लवकर ये, आपल्याला पंढरपूरला जायचे, उशीर होईल. माझी शेवटची इच्छा आहे की मला त्या भगवंताला पाहायचंय. महाराज, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत समय राम आवत नाही. असा शेवट महाराज. मी ज्या दिवशी प्रवचनाला गेली, मुलंही बाहेर गेली महाराज. संध्याकाळची वेळ होती, जायचं होतं महाराज. सगळ्या गोष्टींची तयारी केली. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. 8 दिवस आधी वाणी गेली होती, बोलता येत नव्हतं, माणसं ओळखत नव्हती. पण काय विशेष गोष्ट आहे महाराज, 2 दिवस आधी बोलता यायला लागलं, सगळ्यांना ओळखता यायला लागलं. जसं बोलता यायला लागलं, एकच रामकृष्ण हरी आणि मला पंढरपूरला जायचं एवढीच इच्छा अंतःकरणामध्ये होती. मला जायचं ही इच्छा होती महाराज, पांडुरंगाला जायचं. सगळे आम्ही जमा झालो, गाडी आली, त्यांना जाता येत नव्हतं म्हणून वॉकर आणलं होतं. ती असणारी खुर्ची आणली होती, ज्या खुर्चीवर त्यांना टाकून न्यायचं होतं. सगळ्या गोष्टींची तयारी झाली. मी विचारलं, अहो तुम्हाला एवढा घाम फुटलाय, अटॅकचा झटका महाराज, सगळ्या अंगाला घाम फुटला नाना, जायचंच का? बरं झालं, बरं वाटल्यानंतर जाऊ ना आपण. नाही म्हटले, आता माझ्याकडे दिवस शिल्लक नाही, मला आत्ताच जायचं आणि ह्या क्षणाला जायचं महाराज. साऱ्या अंगाला फुटलेला घाम होता आणि त्या घामाच्या माध्यमातून मी विचारलं, जायचंय तुम्हाला? हो म्हटले, पंढरपूरला जायचं एवढं बोलले आणि गुचकी दिली, शेवटची गुचकी दिली आणि प्राण सोडून गेला महाराज. पाहता पाहता प्राण सोडला. मला माझ्या बापाचा देहांत सांगायचा नाही, पण मला एक सांगायचं महाराज, जर अंतःकरणामध्ये भावना ठेवली तर जगाचा मालक सांभाळतो महाराज. काय असतो बाप? वर्ष होऊन गेलं, माझा बाप निघून गेला, पण जे प्रेमाचे शब्द होते ना, घरात गेल्याबरोबर पाऊल टाकलं की त्या बापाने विचारावं, बाळा आलीस? हे शब्द मला आजपर्यंत परत ऐकायला नाही मिळाले महाराज. म्हणून बाप हा बापच असतो. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शापा घेतो आपुल्याच माथी. बाप स्वाभिमानी बाळा बाप, कणखर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. म्हणून त्याच्या अंतःकरणात फार प्रेम असतं महाराज. मला सांगा, हे 2 लेकरं आहेत, या लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आजही आठवतंय की आजही त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण आहे. आजही त्यांना त्यांचे वडील आठवतात. आजही त्यांना त्यांचं कर्तृत्व आठवतंय. आजही ती मुलगी माहेरात आल्यानंतर, आवाज दिल्यानंतर, किती आवाज द्या, किती हंबरडा फोडा महाराज, तो बाप परत कधीच पाहायला मिळत नाही. म्हणून बाप हा बापच असतो, लक्षात ठेवा. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या बापाला सांभाळण्याचा प्रयत्न करा. त्याला काय हवंय नकोय, आई असेल बाप असेल महाराज, कधीतरी त्यांच्या जवळ जाऊन बसावं. कारण त्यांच्या जवळचा सहवास फार प्रेमाचा असतो महाराज. त्यांच्यासारखा सहवास जीवनात परत कधीच भेटत नाही, कधीच भेटत नाही. फार दुःख अंतःकरणामध्ये असेल, फार वेदना होत असतील, आई असेल बाप असेल, फार कठोर असतो महाराज वरून तो. पण त्या बापाजवळ कधीतरी जावं. नाही बापाजवळ जाता येत तर असलेली आई आहे ना महाराज, त्या आईजवळ जावं आणि त्या आईच्या मांडीवरी मस्तक ठेवावं आणि त्या आईच्या कुशीत कधीतरी जाऊन पडावं महाराज. ते प्रेम जे आहे ना, हे प्रेम इतरत्र कुठंच भेटत नाही. सगळं प्रेम भेटतं महाराज, पण आई वडिलांसारखं प्रेम जगामध्ये कुठंच भेटत नाही.
आणि कधीच भेटत नाही. म्हणून बाप हा बाप आहे महाराज. आई ही आईच असते, लक्षात ठेवा. फार प्रेमाची आगर आहे, फार प्रेमाचा सागर तिच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून ज्या बापाचा अंतःकरण आहे महाराज, किती हंबरडा पुढा. मला सांगा, ती मुलगी माहेरात येऊन किती वेळा आवाज दिला म्हणजे तिला तिचा बाप पाहायला मिळेल? नाही भेटत महाराज. वर्षापासून मी जाते, जेव्हा जेव्हा जाईल, ज्या जागेवर जाऊन पाहते महाराज, डोळ्यासमोर फक्त आणि फक्त चित्र पाहायला मिळतं, तो बाप पाहायला मिळत नाही. वाटतं त्या बापानं बोलावं, डोक्यावरून हात फिरवावा, विचारावं, लेकरा कधी आलीस, कशी आहे, बरी आहे का? हे शब्द महाराज आज ऐकायला मिळत नाही. फार कान त्रस्त होऊन जातात. बाबा कुठे आहात तुम्ही, कुठे हरवला? आज तुमच्यासारखं प्रेम करणारं जगात कुणी राहिलं नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ आलं आणि आल्यानंतर नुसतं बसलं. मला एक सवय होती महाराज, किती मोठं झालं तर आई वडिलांकरता लेकरू लहानच असतं, लक्षात ठेवा. ते किती मोठं होऊ द्या, पण आई वडिलांकरता लेकरू लहानच असतं. मला जेव्हा कधी काही वाटेल ना महाराज, प्रत्येक मुलीला बाप फार प्रिय असतो आणि बापाला मुलगी फार प्रिय असते. जेवढं तो त्याचा अंतःकरण मुलीजवळ व्यक्त करतो महाराज, तो कोणाजवळच करत नाही. बघा, फार प्रेम करतो आणि आपलं अंतःकरण त्या मुलीजवळ व्यक्त करतो. मला सवय होती महाराज, गेलं की बाप बसलेला बाप, त्या बापाच्या मांडीवर मस्तक ठेवायचं आणि आपल्या हाताने त्या बापाचा हात आपल्या माथ्यावर ठेवायचा आणि सांगायचं, बाबा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता डोळे बंद करायचे आणि आठवायचं, महाराज, या थकलेल्या बापानं 5-5 लेकर कशी सांभाळले असतील, त्या काळामध्ये आमचं संगोपन कसं केलं असेल. आज महाराज वृद्ध असलेले बाईबाप आपल्याला घरामध्ये दिसत नाही, पण डोळे बंद करून कधीतरी जा, त्या बापाच्या मांडीवर मस्तक टेकवा आणि मस्तक टेकून त्या असलेला बापाचा जो सुरकुतलेला चेहरा आहे ना, त्या चेहऱ्याकडे बघा महाराज. चेहऱ्याकडे पाहिलं आणि डोळे बंद करावे. हाच आमचा बाप काय केलं नसेल आमच्याकरता, कसं आमचा सांभाळ केला असेल. आज 1 मुलगा 2 मुलं जर सांभाळायचं म्हटलं तर नाकी 9 येतात महाराज. पूर्वी 5-5, 10-10, 9-9 लेकरं सांभाळत कशी लेकरं सांभाळली असतील. तो बाप डोळ्यासमोर आठवा, डोळे बंद करा आणि हाताला धरून चालवणारा बाप, बोटाला धरून चालवणारा बाप. 9 महिने गर्भामध्ये किती वेदना होत असतील, अन्न पचत नाही महाराज, वेदना होतात. प्रसूतीची वेळ जर पाहिली तर त्रस्त होऊन जातो जीव. त्या वेदना कधीतरी आठवा महाराज आणि मग लक्षात येईल, अरे आई ही आईच करू शकते आणि बापाची जागा ही बापच करू शकतो महाराज. त्यांची जागा कुणीच कधीच घेऊ शकत नाही. म्हणून कधीतरी बसा त्यांच्या सावलीला, कधीतरी जावं त्यांच्या सावली जाऊन बसावं, विचारावं त्या बापाला, बाबा कशा आहात, बरे तर आहात ना? कशाची अपेक्षा नसते हो त्यांच्याकडून, आपल्याकडून त्यांना फक्त आणि फक्त 2 शब्द प्रेमाची बोलण्याची अपेक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून एक लक्षात ठेवा, काही करू नये. नुसतं बापाला म्हटलं ना, त्याला सोन्याची नाण्याची कशाची अपेक्षा नसते. आईला बापाला फक्त आणि फक्त 2 शब्द प्रेमानं बोलावं. फार मोठं अंतःकरण असतं महाराज त्यांचं, फार मोठं अंतःकरण असतं. माझ्या डोळ्यानं पाहिलं महाराज, आमच्या समोर घडलेली घटना आहे. मुलानं लाथानं बापाला मारलं महाराज, लाथानं. अरे असे जन्माला न घातलेले बरी महाराज, कशाला जन्म द्यावा? अरे तू जेव्हा बाप होतो त्यावेळेस तू बघ, जेव्हा तू त्या स्वरूपाला प्राप्त होशील ना, कधीतरी ती जागा आपण आठवू महाराज, ती जागा आपल्या डोळ्यासमोर आणावी. माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे महाराज. मुलानं लाथानं बापाला मारलं. चांगला महाराज, समाजात फिरणारा बाप, पण त्या बापाला एवढी इज्जत ज्यावेळेस मुलगा बापाला मारतो ना महाराज, काय म्हणत असेल त्या बापाचा अंतःकरण. याच्याकरता जन्म दिला तुला, याच्याकरता तुझी नको ती इच्छा पुरवली, याच्याकरता राब राब राबलो रे, अंगावर कधी अंगभर कपडा घातला नाही. फार वेदना होतात महाराज, फार त्रास होतो. त्या आई बापाचं अंतःकरण कासावीस होऊन जातं. तळमळत तळमळीने जीव तडफड तडफड करतो महाराज. आपल्या
अशा या वागण्यानं माझा अधिकार नाही एवढं सांगण्याचा महाराज, पण एक लक्षात ठेवा, फार प्रेम करतात हो. आहे तोपर्यंतच नाही महाराज, गेल्यावर सुद्धा प्रेम करतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. त्याचं सगळं काही सहन करतात महाराज. लाथ जरी मारली तरी म्हणतात आमचंच रक्त आहे. कोण सहन करतं महाराज एवढं? कोणी सहन करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्यावर उपकार करतात ते म्हणजे भगवंत, साधुसंत आणि आईवडील. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या कदम परिवारामध्ये त्या लेकराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज. आपण नको तेवढा खर्च करतो महाराज. आपण कोणत्याही गोष्टींना खर्च करतो, नको तिथे किती खर्च करतो, पण या लेकराच्या अंतकरणाची भावना आहे महाराज. 5वं असणारं पुण्यस्मरण, पण बापाच्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य त्याने ठेवलं. मला जाता जाता एकच सांगून जायचं महाराज, हे कशा करता करायचं? या कलियुग जर पाहिलं महाराज तर हे कलियुग फार डगमगू लागलंय. लक्षात ठेवा, या कथा कीर्तनाच्या माध्यमातूनच सांगता येत आहे. आई वडील काय आहेत, कसे आहेत, काय केलं त्यांनी, हे जगाच्या बाजारात नाही ऐकायला मिळत महाराज, हे याच ठिकाणी. आणि एवढा वेळ तरी कुठे आहे लोकांना महाराज? एवढा वेळ आज समाजात नाही. पण एक लक्षात ठेवा, जगाचा बाप आहे आणि आपला बाप आहे, हे दोन बाप लेकराला फार सांभाळत असतात महाराज. म्हणून जाता जाता एक सांगून जाईल, आपला बाप तर आपल्याला सांभाळतोच महाराज. आपल्या बापानं आपल्याला सांभाळण्याचं कर्तव्य तर केलंच महाराज, ते आता निघून गेले. पण इथल्या पुढचा जो उर्वरित आयुष्य आहे, हे जो देह ज्या जगाच्या बापानं दिलेला देह आहे महाराज, त्या जगाच्या बापाला आठवावं. आणि ज्या जन्म मरणाच्या राडगाडग्यामध्ये तुम्ही आम्ही पडलेलो आहोत महाराज, कितीतरी वेळा जन्म घ्यावे लागले. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मे जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. अनेक जन्म घेत आलो महाराज. या जन्माला कुठेतरी थांबवण्याकरता त्या भगवंताची शरणागती करावी. आणि भगवंताची एकदा शरणागती केली ना महाराज, माझ्या भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. माझा भगवान स्वतः सांगतो की जो मला शरण येतो त्याला मी सांभाळतो. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, जो मज होयानन्य शरणा त्याचे निवारिणी जन्म मरणा. या लागी शरणागत शरण्य मीती एको. म्हणून माझ्या भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, जो त्याला शरण येतो महाराज त्याचं मरण माझा भगवंत नाकारतो, टाळतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक जीवानं एक करावं महाराज, त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये बसावं, जगाला हृदयापासून बाजूला करावं महाराज. कारण असं आहे, ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये तो भगवंत जागा करून बसेल त्यावेळेस जग मात्र आपोआप निघून जाईल महाराज. सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो. बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है बाके बिहारी. उनके चरण चित लगा कर तो देखो, उनके चरण चित लगा कर तो देखो. फार दयाळू असणारा माझा भगवंत आहे महाराज. एकदा की त्याचं चिंतन करू लागलो, जसं भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करू लागले, अंतकरणामध्ये इच्छा होती, इच्छा मरणी होते महाराज. कधीही मरायचं म्हटलं तर मरता येत होतं. अंगामध्ये सर्वांगामध्ये बाण घुसलेले होते, बाणाच्या शयेवर पहुडलेले होते, पण शेवट असा करायचा नव्हता महाराज. भगवंताला पाहता पाहता शेवटचा श्वास घ्यायचा ही इच्छा अंतकरणामध्ये होती. आणि ही इच्छा करत असताना भगवंताचं चिंतन करत होते, भगवंताला आठवत होते, भगवंताला आळवत होते. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा, हरे
हरे रामा गोविंदा आळवत होते महाराज. आणि भगवंताची त्या भीष्माचार्यांचे हात भगवंताच्या कानापर्यंत गेले, निमित्त केलं महाराज. आणि भगवंत भेटायला गेले. नुसते भेटायला गेले नाही तर भीष्माचार्यांना सांगितलं, देवा जे रूप तुम्ही मला कुरुक्षेत्रावर दाखवलं होतं ते रूप माझ्या डोळ्यासमोर दाखवा, मला शेवटचा श्वास घ्यायचा. महाराज त्या जगाच्या मालकानं ते रूप धारण केलं जे हातामध्ये चक्र होतं. हातामध्ये चक्र घेतलेलं, कुरुडे असणारे केस उडत होते महाराज. आणि भयानक असणारं जे स्वरूप होतं, माझ्या भक्ताला मारतो असं धावणारं जे स्वरूप होतं, ते स्वरूप त्या भीष्माचार्यांच्या समोर दाखवलं. आणि पाहता पाहता भीष्माचार्यानं शेवटचा श्वास घेतला. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपणही शेवटचा श्वास घेणार आहे, आपणही कुठेतरी थांबणार आहोत, आपलाही काळ एक दिवस थांबणार आहे, आपणही एक दिवस मरणार आहोत. पण त्या मरणाच्या समयाला त्या भगवंताला आपल्या डोळ्यासमोर उभं असावं असं स्वप्न आपण आजपासून पाहावं महाराज. का या जगाचं स्वप्न जर पाहिलं आणि जगाचं स्वप्न पाहता पाहता जर आपला शेवट झाला तर अंतीची मती अवधारी जे पुढली गती, जी मती शेवटच्या क्षणाला असते तसं जीवन, तसा जन्म घ्यावं लागतो महाराज. म्हणून जन्म मरण टाळायचं असेल तर त्या भगवंताला सांगावं, देवा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले, हरि जी मोरी अखिया ना गिरयो नाथ मोरी अखिया ना गिरयो, हरि जी मोरी अखिया ना गिरयो नाथ मोरी अखिया ना गिरयो, हरि जी मोरी अखिया ना गिरयो। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस रही अब तू आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस रही अब तू आजा, अब तू आजा, अब तू आजा। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। श्री यमुना जी का तट हो, मेरा प्यारा वंशीवट हो, यमुना जी का तट हो, प्यारा वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। ही इच्छा अंतकरणामध्ये घ्यावी महाराज। आणि म्हणून अंतकाल समयाला कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांत्य देवमेव शतिमानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते। कारण अंतकाल समयाला वात पित्त कफ उफाळून येतात आणि मग देव आठवत नाही। म्हणून भगवंताला सांगावं, त्या समयाला तू माझ्या डोळ्यासमोर यावं असा विचार ज्याच्या अंतकरणामध्ये असेल, तुकोबर आहे त्याच्या वंशाला धन्यता देतात महाराज। तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला। म्हणून महाराज अशा वंशामध्ये जो जन्माला येतो, जो भगवत भक्त होतो, जो भगवंताच्या प्राप्तीची इच्छा अंतकरणामध्ये करतो, जो माता पित्यांच्या ऋणातून उतराई होण्याची इच्छा अंतकरणामध्ये धारण करतो, त्याचा वंश धन्य तुकोबाराय सांगतात। म्हणून तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला। म्हणून येवोन या नरदेहा विचारावे सार। नरदेहाला नंतर सार आणि आसार या दोन गोष्टींचा विचार करावा। बोलण्यासारखं भरपूर आहे पण मर्यादित वेळ आहे, मला वाटतं वेळही जास्त झाली, बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता जास्त झालं। पण चला महत्वाचं आहे महाराज, आपल्या कामातून तेवढा वेळ मिळत नाही।
भगवंताचं चिंतन आपल्या माध्यमातून व्हावं भगवंताची, कारण हेच महत्वाचं आहे महाराज. ज्याच्याकरता आपण अहोरात्र धडकतो ना महाराज, ते जास्त महत्वाचं नाही, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून जाता जाता सांगून जाईल कैलासवासी भाऊसाहेब चतुर कदम यांचं असणारं पुण्य, 5वं पुण्यस्मरण या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्या असणारे त्यांचा मुलगा असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांची अर्धांगिनी असेल. संसाराचे जसे गाडीचे 2 चाकं असतात ना महाराज, तसे संसाराचे पती आणि पत्नी 2 चाकं असतात. जेव्हा एक चाक गळून पडतं, एका चाकावर पडलेला भार असतो, तशी पत्नी आहे महाराज. एक गेल्यानंतर आपलं जीवन, पती गेल्यानंतर पत्नीचं जीवन काय असतं त्या पत्नीला जाऊन विचारावं महाराज. असं जिचं जीवन आहे तिला दुःख होणं साहजिक आहे. आणि म्हणून या लेकरांना, या पत्नीला झालेलं जे दुःख आहे हे दुःख न विसरण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा त्यांचं असणारं, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या ठिकाणी त्यांनी असणारा हा समारोप, असणारा ज्ञानकार्य या ठिकाणी ठेवला आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देईल. या ठिकाणी अनेक माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं श्रेष्ठ असणारे, तपानं श्रेष्ठ असणारे वयोवृद्ध तपोवृद्ध माझ्यासमोर बसलेले आहे. त्याचप्रमाणे आमचे नरोडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण बाकी कुणाचा परिचय माझा नाही आहे जास्त कुणाशी. महाराज यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मनापासून धन्यवाद देईल. अनेक ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून या ठिकाणी मला बोलवलं. थोडासा वेळ झाला, दीर्घरी व्यक्त करते. जरी झालं असेल महाराज तरी महत्त्वाचा होता. आणि म्हणून आता काय बोलायचं तुमच्या हातात आहे. बोलता बोलता वेळ झाला, पुन्हा एकदा क्षमा मागते आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देते. अतिशय सुंदर संस्कृती असेल. मनापासून त्यांना धन्यवाद देईन. दादांनाही धन्यवाद देईन. त्यांनी एवढ्या घाईमध्ये कुणीतरी म्हटलं तर लगेच घेऊन आले. मनापासून धन्यवाद देईन. आणि पुन्हा एकदा झालेली सेवा कुणाचं नामोल्लेख राहिला असेल मला क्षमा असावी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून आपण याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. मला वाटतंय पठारे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. राहून गेलं क्षमा असावी. कारण अनेक जण ज्ञानानं वयानं, खरं सांगू का महाराज, एका कुणाचा मला जमतच नाही. कुणाचा एकाचा नामोल्लेख करायचा माझ्याकरता सगळेच तेवढे श्रेष्ठ आहे. आणि माझे गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात आपल्याकरता सगळेच तेवढे तुला मुलाचे असतात. म्हणून एवढे वेळात वेळ काढून डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिले. मनापासून धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी याच ठिकाणी थांबून विठ्ठल 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 विठ्ठल. गेल्या 5 वर्षांपूर्वी आमच्या कदम परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि आमचे मोठे बंधू भाऊसाहेब चतुर कदम यांचं दुःखद निधन झालं. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांचं आपल्यातून जाणं झालं आणि त्या परिवाराला जी खंत होती त्यामुळं वेळेस आम्हाला मोठा दशक्रिया करता नाही आला. नंतरच्या काळामध्ये वर्षश्राद्ध मोठं करता नाही आलं. ह्या परिवाराची जी खंत होती ती आज 5व्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पूर्ण झालेली आहे. आज या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ज्ञानदान करणाऱ्या हरिभक्तपरायण मनीषाताई गवळी महाराजांनी बाप सांगत असताना बापाचं कर्तव्य आयुष्यामध्ये आपला बाप किती महत्त्वाचा आहे हे देखील या ठिकाणी नमूद करत असताना अध्यात्म आणि समाज प्रबोधन सर्वांची सांगड घालत जवळपास 1.5-2 तास प्रवचन आपल्याला सेवा दिलेली आहे. त्याबद्दल मी प्रिपरेशन ग्रामस्थ आणि कदम परिवाराच्या वतीनं महाराजांचं ऋण व्यक्त करतो. आणि आमच्या दादांच्याबद्दल सांगायचं झालं तर कमी वयामध्ये बापाचं छत्र हरवलं आणि आपल्या बहिणींची, भावांची आणि आईची जबाबदारी खऱ्या अर्थानं दादांच्यावर पडली. दादांनी खऱ्या अर्थानं बापाची जागा घेऊन या सर्वांना लहानचं मोठं केलं. बहिणींची लग्न करून दिली. आमचे बंधू ज्ञानदेव कदम यांना GS महानगर बँकेमध्ये कामाला लावलं. दादांनी स्वतःने पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी जाऊन चिठ्ठीचा व्यवसाय केला. त्यानंतर खऱ्या अर्थानं थोडेफार पैसे जमव करून भाऊंना GS महानगरमध्ये लावलं. बहिणींचं लग्न करून दिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःचा प्रपंच थाटत असताना मुंबई या ठिकाणी एक चष्म्याचं दुकान सुरू केलं आणि इवलेसे लोक लावलेद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी असं छोटंसं रोपटं लावून आज खऱ्या अर्थानं मोठं त्यांचं दुकान वाशी या ठिकाणी उभं आहे आणि त्यांचा मुलगा आणि सून हे खऱ्या अर्थानं ते सांभाळत आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ भरपूर झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांतजी पठारे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरेदी विक्री संघाचे संचालक सन्माननीय सतीशजी पिंपरकर या ठिकाणी आहेत.
या परिवाराचे जावई महेश महाराज नरोडे या ठिकाणी आहेत. माजी उपसरपंच सन्माननीय भाऊसाहेब पानमंत या ठिकाणी आहेत. या परिवाराचे दुसरे भाचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पठारे आहेत. कदम परिवाराचे दुसरे जावई गोविंदजी सुपेकर आहेत. आमचे कदम परिवाराचे भाचे दत्तात्रय साळके आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित. मी प्रथमतः या बाबांना यांच्या भाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड गावचे माजी सरपंच कैलासजी घेमुड यांना विनंती करतो. आपण कृपया या ठिकाणी समोर यावं. त्यानंतर भाऊसाहेब पानमन यांना विनंती राहील. आपण कृपया श्रद्धांजलीसाठी समोर यावं. आमचे गंगातात्यांचे दाजी कैलासवासी भाऊसाहेब चतुर कदम यांचे गेल्या 5 वर्षापूर्वी कोरोना काळात अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं. त्यांच्या परिवारावर जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी त्या परिवाराला द्यावी. तसेच मी माझ्यातर्फे आमच्या घेमुड परिवारातर्फे तसे माझ्यासोबत आलेले माझे मेहुणे संतोष परांडे यांच्यातर्फे भावपूर्ण अर्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर उपसरपंच सन्माननीय भाऊसाहेब पानमन. आज त्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. ते कैलासवासी भाऊसाहेब चतुर कदम यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आपण आता अतिशय सुंदर असं प्रवचन या ठिकाणी मनीषताई गवळे यांनी आपल्यासमोर केलं. त्यांनी बापाचं महत्त्व आणि बाप आपल्या जीवनात किती महत्त्वाचा घटक असतो किंवा किती कष्ट करत असतो याचं उदाहरण आपल्या सर्वांना देऊन आपल्या डोळ्यातून त्यांनी या ठिकाणी अश्रू काढले. मी आपल्या पिंपरी चिंचवड गावातर्फे या ठिकाणी मनीषताई हरिभक्त पराणे यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर त्यांना आपल्या गावात संगीत कीर्तनाची सेवा द्यायला पाहिजे. असे एवढे उत्कृष्ट असे कीर्तनकार आपल्या तालुक्यात या ठिकाणी आहेत. आपण विना कामाचंच लांब लांब जातोय. जर आपल्या नरडे महाराज पण आहेत याच्यावरती आपल्या तालुक्याने या ठिकाणी विचार केला पाहिजे. एवढे रत्न आपल्या तालुक्यात आहे. आपल्याला काय लांब महाराज आणायची आवश्यकता नाही. आज आपण ज्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी जमलोय 5वं पुण्यस्मरण. ताई यांच्याबद्दल सांगायचं तर हे खरोखर पुण्यस्मरण का करावं कुटुंबाने त्यांचं तर हे माणूस या ठिकाणी पिंपरी चिंचवड दुष्काळी पट्ट्यातलं गाव. या ठिकाणी परिस्थिती गरिबीची बेताची आणि अंगाच्या कपड्यानेशी माणूस मुंबईसारख्या शहरामध्ये गेला. या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये नुसता गेला नाही. मुंबई मायावी शहर आहे. पैसा आला तर पैसे काही लोकांनी पैसे कमवले ते परत मुंबईवरून गावाला नाही आला. परंतु भाऊसाहेब तसं झालं नाही. त्यांना परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी त्यांच्या बहिणी त्यांचे भाऊ त्यांचं कुटुंब आणि ते फॅमिलीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत ते या ठिकाणी झटले. आज त्यांच्या कुटुंबाचा डोलारा जो उभा असेल फक्त भाऊसाहेब कदम यांनी जे कष्ट केले मुंबईमध्ये त्या कष्टाच्या जीवावरती ते कुटुंब आज या ठिकाणी उभं आहे. स्वतः त्यांच्या भावासाठी महानगर बँकेत नोकरी लागायची तर कसं तरी पिंपरीच्या माणसाला असं वाटायचं की स्वर्गात आपल्याला फार मारामार होती त्या बँकेत नोकरी. पण भाऊनी आपल्या भावासाठी भावाला काडीचेही त्रास झाला नाही. माऊलीनं आम्ही बरोबर या ठिकाणी आम्हाला नाही नोकऱ्या मिळाल्या पण भाऊ तिथं होता. भाऊ एका मिनिटात स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी त्यांनी नोकरीला लावलं. स्वतःच्या कुटुंबासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अतिशय कष्ट घेतले. खरं तर परमेश्वरांनी त्यांना एवढं लवकर मिळालं नको होतं. त्या कुटुंबाची फार मोठी प्रगती भाऊ जर असतं तर अजून झाली असती. परंतु आता महाराजांनी या ठिकाणी सांगितलं देवाजीच्या मनी आले देवाजीच्या मनीचे ते कोणीच झाले ना. परमेश्वर सत्तेच्या पुढे या ठिकाणी इलाज नाही. या ठिकाणी मी पिंपरी चिंचवड ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी पाहुणे आले. पिंपरकर साहेब त्यांचे दुसरे तोडकर साहेब त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो. आणि परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव आहे या ठिकाणी ते आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी त्यांची भरारी हो परमेश्वराने त्यांना साथ देव अशा पद्धतीने गावच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो. धन्यवाद. यानंतर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पठारे. त्यानंतर खरेदी विक्री संघाचे संचालक सन्माननीय सतीशजी पिंपरकर. आज या ठिकाणी कैलासवासी भाऊसाहेब चतुर कदम
या मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण सर्व माता भगिनी पै पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाला. मी प्रथमतः आपलं सर्वांचं या ठिकाणी या कदम परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण मनीषाताई गवळी ताई अतिशय सुंदर अशी सेवा आपण या ठिकाणी प्रवचन रूपी दिली. खऱ्या अर्थानं आता सरपंचांनी सांगितलं का अश्रू अनावर झाली आणि तरुणांसाठी आपण एक खऱ्या अर्थानं संदेश केवढं सुंदर असं प्रवचन आपण या ठिकाणी दिलं. त्यामधनं बाप काय असतो आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला बापाची किंमत कळत नाही असं तरुणांमध्ये आहे. खऱ्या अर्थानं तरुणांनी यामध्ये त्याचं एक उदाहरण जिवंत घेतलं पाहिजे. आपण आपल्या घरामधलं जिवंत असं उदाहरण आपल्या स्वतःच्या वडिलांचं आपण या ठिकाणी दिलं, ते अगदी मनाला भावलं. महाराज आपलंही या जनसमुदायाच्या वतीने या कदम परिवाराच्या वतीने आपलंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या मामांबद्दल जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व घडवणारे मामा, अतिशय गरीब परिस्थिती आता सरपंचांनी सांगितलं, परंतु माणूस जिद्दी असला, विचारवंत असला का तो आकाशाला गवसणी घातल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबाने खऱ्या अर्थानं मग त्यांचे बंधू ज्ञानदेवजी असतील मामा आमचे, त्यामुळे त्यांचा मुलगा प्रशांत असतील. अक्षरशः मी पाहिलं आता प्रशांत हा अगदी ढसाढसा रडत होता. त्यांची खऱ्या अर्थानं सुनबाई असेल महाराज, मी पाहिलंय का अगदी मुलीप्रमाणे ते सुनबाईला ते जपायचे. मी अगदी मुंबईला गेल्यानंतर पाहिलेलं आहे. आमचे काका त्या ठिकाणी रहिवासलेले आहेत, ते एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. शांताराम कदम आणि हे मामा राहत होते एका बिल्डिंगमध्ये. मी ते पाहिलेलं आहे का घरामध्ये कसं राहणीमान असायचं कसं नाही, मी अगदी जवळून बघितलेलं आहे. परंतु आले देवाजीच्या मनात ते कोणाचीच आले नाही. अगदीप्रमाणे खऱ्या अर्थानं 5 वर्षापूर्वी या मामांचं आपल्यातून जाणं झालं. परंतु आजही 5वं पुण्यस्मरण आहे. परंतु असं वाटत नाही का हे 5वं पुण्यस्मरण आहे, असं वाटतं अगदी 10 दिवस झाले, 1 वर्ष झालं असंच वाटते. कारण जर लोकांसाठी आपल्यासाठी जर केलं ते निश्चित फळाला येतं. आणि खऱ्या अर्थानं मामांचं हेच कर्म आज या ठिकाणी फळाला आलं. असोत मी व्यक्तिशः माझ्या पठारे परिवाराच्या वतीने, माझे वडील पांडुरंग आयलाजी पठारे यांच्या वतीने, तसेच आमचे काका सुपेकर गोविंदजी सुपेकर यांच्या वतीने, तसेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते अतिशय चांगलं असं काम करतात. आमचे चंद्रकांत मामा असतील, प्रत्येकाच्या इथं कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात. आदर्श अशी साऊंड सिस्टीम ते देतात. त्या ठिकाणी अविनाश मामा असतील. खऱ्या अर्थाने ही तरुण मुलं सामाजिक काम करत असताना त्यामध्ये अजून एक मी धन्यवाद देऊ इच्छितो. आमचे मोठे बंधू डॉक्टर श्रीकांतजी पठारे. सकाळी महाराज आमच्या जवळमध्ये एक दसक्रिया होता गुल्यांचा, मग त्या ठिकाणी डॉक्टर साहेब उपस्थित होते. मला म्हटले मी पाऱ्याला जाऊन थोडंसं दवाखान्यामध्ये काम आवरून परत येईल. खऱ्या अर्थाने महाराज या ठिकाणी मी आमच्या बंधूंना आणि तालुक्याचे आज ते अध्यक्ष आहेत, खऱ्या अर्थाने अशा माणसांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. ते प्रत्येकाच्या दुःखामध्ये दुःख मानून त्या ठिकाणी उपस्थित राहतात. अण्णा मी या जनसमुदायाच्या वतीने खऱ्या अर्थानं आपलं या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जाता म्हणून आभार मानतो आणि या कदम परिवाराच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी तुम्हाला आदरणीय त्यांचे भाचे दत्तात्रय सारखे असतील, आमचे चुलते शांताराम आयलाजी पठारे असतील, यांच्या वतीने देखील, त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने देखील आदरांजली श्रद्धेची श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो. आणि खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो या कुटुंबातील मेहुणे, मग ते गंगारामजी घेऊन असतील, अतिशय असं चांगलं प्रेम आणि ते मैत्री, एक मैत्री म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग त्यामध्ये भाऊसाहेब मामांची मैत्री म्हणजे मेवण्याबरोबर मेवणे या नात्याने नव्हे तर गंगाराम घेऊन यांच्याबरोबर एक आदर्श मित्र असं ह्याप्रमाणे त्यांची मैत्री देखील होती. परंतु असं या ठिकाणी आले देवाजीच्या मनात ते कोणाच चालले उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने मामांचं आपल्यातून जाणं झालं. त्यांच्या जाण्यानं सर्वांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी आई भवानी माता पुन्हा एकदा देऊ अशी मी माझ्या व्यक्तिशः पठार परिवाराच्या वतीने या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. धन्यवाद. यानंतर सतीशजी पिंपरकर आणि त्यानंतर या कदम परिवाराचे जावई हरिभक्तपारायण महेश महाराज नरोडे. सर्वात शेवटी कदम परिवाराच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतील आणि श्रद्धांजली अर्पण करतील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे. आजच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे मामा भाऊसाहेब कदम यांचं हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं हा त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा तसा का कार्यक्रम बऱ्याचशा ठिकाणी ठेवला जातो. चंद्रकांतनी ज्या पद्धतीने सांगितलं कोरोना महामारीमध्ये 10व्याचा कार्यक्रम झाला नाही, व्यवस्थित पाहुणे मंडळींना येता आलं. त्या कोरोना महामारीमध्ये
भरपूर असे कुटुंबांची हानी झालेली आहे. त्यामध्ये जसे डॉक्टर साहेबांनी तालुक्यामध्ये असतील, अजून बरेचसे मान्यवर तालुक्यातले बऱ्याचशा लोकांना गावगाव सर्वच गावचे ज्येष्ठ प्रतिनिधी असतील, त्यांनी या कोरोना महामारीमध्ये लोकांना मदतीचा हात दिला. आणि शेवटी ज्याच्या मनामध्ये आहे, शेवटी काहींची इच्छाशक्ती देवापुढे काय कोणाची चालेल, अशा लोकांना परमेश्वराने नेलं. परंतु त्यांचे विचार हे पुढे प्रत्येक कुटुंबाने पुढे चालवले पाहिजे. माणूस गेला म्हणजे त्यांच्या काहीतरी आठवणी असतात आणि त्या कुटुंबाने जर पुढे जोपासल्या तर पुढं ते कुटुंब सुसज्ज व्यवस्थित राहतं. त्यांची मुलं असतील आणि आमच्या कुटुंबातील मुलगी त्यांच्या कुटुंबामध्ये दिलेली आहे. तसेच या मामांना मी सर्व उपस्थितांच्या वतीने, चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने, पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने व आमचे नेते सुजित पाटील झावरे साहेब यांच्या वतीने या मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. यानंतर कदम परिवाराचे पाहुणे आनंदराव पिंपळकर साहेब, आपणास विनंती आहे आपण कृपया श्रद्धांजलीसाठी समोर येऊ. आणि यानंतर हरिभक्तपरायण महेश महाराज नरोडे. उपस्थित जनो, गेले 5 वर्षापूर्वीचा काळ आठवा जरा. तो काळ आठवल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहील. तो करोना महामारीचा काळ होता. त्या काळामध्ये आपल्या ज्या ठिकाणी डॉक्टर बसलेले आहेत, काय पेशंटची अवस्था होती ती त्यांना माहीत आहे बा. आणि अशाच अवस्थेमध्ये आपले हे जे सर्वांना आवडतं भाऊसाहेब चतुर कदम हे जे आहेत, यांनी सर्व लोक गावी आले. त्यावेळेस पहा, गावात 15-15 दिवस क्वारंटाईन व्हावं लागायचं. जिल्हा बंदी होती, तालुका बंदी होती. तरी परंतु त्यांनी या अवस्थेमध्ये मुंबईला राहणंच पसंत केलं. परंतु दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी कोरोनाने ग्रासलं. मात्र त्या ठिकाणी खूप त्यांच्यावर उपचार केले, परंतु उपचार काही झाले नाही. त्या शेवटी त्यांचा अंत्यविधी मुंबईलाच करण्यात आला. त्यावेळेस मला वाटते ते जेवढे उपस्थित आहे त्याच्यापैकी जास्तीत जास्त 4 ते 5 माणसं, त्यांचे भाऊ असतील, त्यांचा मुलगा असेल, पत्नी असेल, तेवढे कुटुंबीयच उपस्थित होतो. कोणालाही उपस्थित राहता आलं नाही. असा हा दुर्दैवी काळ होता. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियाला खरोखर दुःख होणारच. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ ज्ञानदेव, मुलगा प्रशांत, मुलगी वैशाली, पुतण्या योगेश, पत्नी शारदा आणि विशेष म्हणजे त्यांचे सासरे काशीनाथ भाऊ. कारण त्यांचं वास्तव्य आल्यानंतर नेहमी हे घेमोट परिवाराकडेच राहायचं. त्यांना अतिशय दुःख हे होणारच. पण शेवटी जाणारा हा जातोच. शेवटी त्याच्या आठवणी आणि त्यांनी घालून दिलेले सुसंस्कार हे राहतात. आणि ते सुसंस्कार आहेत म्हणूनच त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या कदम परिवाराने आज हा 5वा पुण्य स्मरणाचं आयोजन केलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडेच आहे. शेवटी मी आमचे चिंचोलीचे पिंपळकर परिवार, भगत परिवार, टाकळे डोकेश्वरचे दोस परिवार, शहाजापूरचे मस्के, किनीचे निमसे परिवार, देवभोरेचे मुळे परिवार, गांजीभोरेचे नायकवाड आणि खोडदे परिवार, या सर्व आप्तेष्टांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि येथेच थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. यानंतर महेश महाराज नरोडे. तत्पूर्वी बबनदादा घेमोड यांना या ठिकाणी येता आलं नाही, त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त झालेली आहे. वैकुंठवासी आमचे मामा भाऊसाहेब चतुर कदम, मामांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व क्षेत्रातील मान्यवर, आज मामांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कोणी असो कसा असो, जन्म घेतल्यानंतर या लोकांमधून जावं लागतं. कारण या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. पण गेल्यानंतर काही विधिशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. अलीकडच्या महाराजांनी सांगितलं ताईंनी मागाशी, अलीकडच्या भौतिकवादामध्ये लोक शिकली, लोक मोठी झाली. लोक बोलतात 5वं पुण्यस्मरण कशासाठी एवढा मोठा खर्च करायचा, कशासाठी एवढा मंडप लावायचा, कशासाठी अन्नदान करायचं. हे बोलणं जरी सोपं असलं तरी कर्मकांडताई आपल्याला अजिबात करावं देत नाही. उत्तराधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या पुत्राने, आमचे प्रशांत भाऊ असतील, त्यांच्या पुत्राने जे इथे सत्कर्म केले असते त्याचा पुण्यलेश तयार होतो आणि ते पुण्य गेलेल्या जीवाला गतीसाठी उपयोगाला ठरत असतात. सकल तीर्थांचे दुरे जे का माता पितरे तया सेवेचे कीर शरीरे लोण कीजे,
जिवंतपणे आईवडिलांची सेवा केली जाते, आम्हाला सांगितलं जातं आणि आम्ही करतो सुद्धा, आहे की डॉक्टर, आम्ही करतो सुद्धा. पण त्यांच्या मरणोत्तर सुद्धा त्यांची गती त्यांच्या संततींच्या, त्यांच्या बंधूंच्या, त्यांच्या कुटुंबाच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून त्यांच्या प्रत्येक अन्नदान करणं, ज्ञानदान करणं, ब्राह्मणदान करणं, शक्य असेल तर वस्त्रदान करणं, या गोष्टी काही नावासाठी केल्या जात नाही, आहे की नाही. त्याचं अदृश्य पुण्य तयार होतं आणि ते पुण्य केलेल्या जीवाला त्या ठिकाणी सुख देत असतं. म्हणून ह्या कर्म केले पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या मामांचं 5वं पुण्यस्मरण, या पुण्यस्मरणानिमित्त ज्यांची प्रवचनरूपी सेवा झाली ताईंना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांची गोड अशी सावशिष्टीने अशी आमच्या चंद्रकांत मामा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्वांच्या वतीने व माझ्या नरवणे परिवाराच्या वतीने मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. धन्यवाद. यानंतर सर्वात शेवटी जे कदम परिवाराचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते डॉक्टर श्रीकांत भटरे आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतात. 5 वर्षापूर्वी कदम परिवारातील एक चांगलं व्यक्तिमत्व, कष्टाळू व्यक्तिमत्व, ज्ञानदेवराव कदम साहेब यांचे बंधू, चंद्रकांत आमचे मित्र त्यांचेही बंधू, त्याचप्रमाणे आमच्या तालुका युवा सेनेचा संघटक अज्ञात कदम यांचे चुलते योगेश भाऊचे वडील असणारे स्वर्गीय भाऊसाहेब चतुर कदम यांचं कोरोनाच्या महामारीमध्ये आजारी पडून मृत्यू झाला. आज त्यांच्या आठवणींना आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी कदम परिवाराने 5व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचं कारण म्हणजे दसऱ्याविधीसुद्धा चांगल्या सर्व नातेवाईकांना, आप्तेष्टांना बोलवून करता आलं नाही. प्रथम पुण्यस्मरणसुद्धा करता आलं नाही. म्हणून आज 5व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे, जेणेकरून सर्वांना आपल्या मन मोकळं करता येईल, सर्वांच्या भावना व्यक्त करता येतील. म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व परिपालनांचे, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, सर्व माता भगिनी असतील सर्वांचं, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रवचनरूपी सेवा करून आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या अशा हरिभक्तपरायण मनीषाताई गवळी आपल्या सर्वांचं मी कदम परिवाराचा एक कौटुंबिक सदस्य या नात्याने ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वच वक्त्यांनी या परिवाराविषयी आणि भाऊसाहेब दादांविषयी आपल्यासमोर माहिती दिलेली आहे. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ निर्मळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, आयुष्यभर खूप काबाड कष्ट केले, संघर्ष केला, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन असे चांगल्या पद्धतीने काम केलं. आपल्या भावाला, मुलांना, पुतण्यांना चांगल्या पद्धतीने संस्कार त्यांच्याकडून मिळाले. सर्वांसाठी त्यांनी खूप कष्टाकाल्या झिजले आणि एक अतिशय चांगला परिवार घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि चांगला हा कदम परिवार आता अतिशय सुसंस्कृत असा हा कदम परिवार आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं भाऊसाहेब दादांचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उल्लेख केला. कोरोनासारखी महामारी एक अतिशय वाईट काळ आपल्या सर्वांसाठी तो होता. त्यामध्ये आपण सर्वांनीच अनेक आपले आप्तेष्ट गमावले, जवळची माणसं गमावली. सर्वांना त्या काळामध्ये अतिशय वाईट पद्धतीने वाईट स्वप्नाला सामोरं जावं लागलं. निश्चितपणे सर्वांसाठी तो काळ अतिशय कठीण होता, परंतु आज सर्वांचे चांगले दिवस आले आहेत. पुन्हा एकदा भाऊसाहेब दादा आपल्यातून त्यावेळेस गेले, जाण्याचं वय नव्हतं, पण ईश्वरी सत्तेपुढं मुलाच नसतो. मानवी जीवन तसं पाहायला गेलं तर क्षणभंगूर असतं, क्षणापद्धतीचं नव्हतं होऊन जातं. आणि कोरोनाने आपल्याला ते दाखवून दिलं की अतिशय चांगल्या पद्धतीने आपले सर्वांचे संसार चालू असताना अचानकपणे सर्व जगाला अतिशय मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्यामध्ये आपण आपले अनेक जण गमावले. निश्चितपणे भाऊसाहेब दादासुद्धा या कोरोनामध्ये गेले. त्यांच्या जाण्यामुळं खूप मोठी हानी कदम परिवाराची झालेली आहे, कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे. सर्वांना खूप मोठं दुःख झालं, परंतु 5 वर्षाचा काळ लोटलेला आहे. काळानुरूप दुःखाची तीव्रता कमी होत जाते, परंतु त्यांच्या ज्या स्मृती मनामध्ये प्रत्येकाच्या असतात त्या कधीही कमी होत नाहीत, त्यांच्या आठवणी कधीही कमी होत नाहीत. म्हणून या ठिकाणी मी भाऊसाहेब दादांच्या पवित्र अशा स्मृतींना विनम्र असं अभिवादन करतो. आणि आमच्या पठारी परिवाराच्या वतीने, पारनेर तालुका पंचायत समितीच्या वतीने, पारनेर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने भाऊसाहेब दादांना पुन्हा एकदा भावपूर्ण पुष्पांजली, आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.
धन्यवाद. यानंतर आपला सर्वांचा आभार मानतील आमचे ज्येष्ठ बंधू ज्ञानदेव कदम. या तत्पूर्वी 1-2 मिनिटं मी आपला वेळ घेऊ इच्छितो. या दशक्रिया या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मी कदम परिवारातील काही 2-3 जे आमचे मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांचा आभार मानणं महाराज या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. कारण कोविड काळामध्ये दादांचा मृत्यू झाला, आम्हाला त्यांचा अंत्यविधी भेटला, पार्थिव भेटलं नाही. त्यांचं पार्थिव तिकडं मुंबईला आमच्या दादांनी त्यांचा अंत्यविधी केला, परंतु त्यांचा दशक्रियाविधी करायचा, तो कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे होता. पण आमचे अशोक कदम असतील, रमेश कदम असतील, संतोष कदम असतील आणि संदीप कदम असतील, हे खऱ्या अर्थानं सख्खे चुलत भाऊ. समाजामध्ये सख्खे भाऊ कुणासाठी जात नसताना हे सख्खे चुलत भाऊ समोर आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हा दशक्रियाविधी गावाला करायचा. आम्ही ब्राह्मण काकांची भेट घेतली, कसा करता येईल, काय करता येईल, आम्हाला अस्थी मिळाल्या नाहीत. त्यावेळेस ह्या बंधूंनी आता ह्या गोष्टी सांगण्याच्या नाहीत, परंतु या गोष्टी या ठिकाणी समाजाला सांगितल्या देखील पाहिजे. आम्ही चांदीच्या अस्थी तयार केल्या आणि चांदीच्या अस्थी तयार करून त्याचा दशक्रियाच्या वेळी अंत्यविधी करून त्या अस्थी पुन्हा त्याचं पूजन करून, विधिवत पूजन करून आम्ही दशक्रियाविधी गावच्या ठिकाणी संपन्न केला. खऱ्या अर्थानं या बंधूंना देखील धन्यवाद दिले पाहिजेत. मी या ठिकाणी एवढं नमूद करतो आणि आमचे बंधू ज्ञानदेव कदम यांना विनंती करतो, आपण कृपया आपण सर्वांचा आभार माना. आमचे बंधू भाऊसाहेब कदम त्यांचे पाठ्यभूमी आज 5 पुण्यस्मरण आहे. कोरोनाच्या काळामध्ये जी महामारी काय होती ही सर्व जगाला माहीत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं त्या 5व्या पुण्यस्मरणात आल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि एकच सांगतो, या महामारीमध्ये खरोखरच कोणी कोणापाशी जात नव्हतं, परंतु रोकडोबाच्या कृपेने आपले आशीर्वाद आम्ही, ती वेळ अशी होती का त्यांची हॉस्पिटलमधून बॉडी घ्यायची कशी. मुलगा होता, त्यांना बाहेर येऊन देत होते. मी आणि माझा मुलगा, गावात सर्वांचे फोन येत होते. साहजिक होतो, आज नवरा बायकोसोबत जात होता आणि बायको नवऱ्याजवळ जात होती, ही परिस्थिती होती. परंतु रोकडोबाच्या कृपेने आम्हाला एवढी साथ दिली. माझी पत्नी नवराईची कृपा, ती म्हणली तुमच्या बंधू आहेत, तुम्ही गेलंच पाहिजे. त्यावेळेस मी, माझा मुलगा, आम्ही दोघं जाऊन त्या हॉस्पिटलमधून बॉडी घेऊन अंत्यसंस्कार पुतण्याला आम्ही व्हिडिओवरून दाखवले. नाईलाज होता, कारण तेव्हा कोणीच कोणाला सोडत होतं. सांगत आहेत का आम्ही जवळजवळ अशा वेळेस सुद्धा आम्ही त्याच्यातून तारलो गेलो. 1 वर्षानंतर मला पण सुद्धा कोरोना झाला, माझा 17 सोड गेला. पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ताईंनी जे सांगितलं नामस्मरण, माझे बासे महेश नरोडे, मी जेव्हा बारामतीला असताना आपण रिटायर झाल्यानंतर म्हणतो पंढरीला जाऊ वाऱ्या करू, पण ते सहज म्हणले मामा तुम्ही इथे 2 दिवस तरी या, तुम्ही बँकेत असते तर 2 दिवस तरी वेळ काढून या. आणि मी तिथून पुढे पंढरीच्या वारीला जायला लागलो. 3 वर्ष पूर्ण झाले. पण त्याने एकच सांगितलं का मामा तुम्हाला काही नाही करता आलं तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा फक्त नामस्मरण करा. आणि त्या नामस्मरणाचा काही खरोखर मी माझा 17 स्कोर असताना, आपले सर्वांचे आशीर्वाद असताना, सेकंड कोरोनाच्या काळात मी 15 दिवसात बाहेर आलेलो. परिस्थिती मला पण वाटत होती, सर्व मी पण करत होतो. माझे बंधू गेल्यात, माझी बहीण गेली, माझा मेहुणा गेला. त्यावेळेस किती दडपण असेल, परंतु एक ताकद त्या नामस्मरणातून जी मिळाली, म्हणून आज मी तुमच्या पुढे जे बंधूंनी लहानपणापासून वडील आमचे गेले असताना त्यांनी जे खडतर जीवन केलं, मी शाळा शिकायला लागलो, ते मुंबईला गेले. मुंबई जे
गावाला यायचे, शाळेचं शिक्षण गावचं सगळं बघायचे. आमचे मामा गेमूळ मामा यांची साथ, या साथीने आम्ही शिक्षण घेतलं. आणि आमचा जो परिवार होता, तुम्हाला खोटं वाटेल, आमचे वडील वारले तुम्हाला सांगतो. भाऊ 10वीला होते आमचे बंधू. 40 रुपये फी भरायची होती. बोरुडे गुरुजी गेले बिचारे, त्यांनी 100 रुपये 1-1 रुपया करून वर्गणी काढली. परंतु आमच्या आईने सांगितले 1-1 रुपया नको, माझी मुलं उद्या मोठी झाली तर कोणी मला 1 रुपया दिला म्हणून मोठी आली. आईने कष्ट करून वनाजी भाऊ थोरात सरपंच आमच्या कदमराजे थोरात, त्यांनी 40 रुपये दिले. भाऊ 10वीतून शिक्षण घेतलं, त्याची फी भरली आणि भाऊ मुंबईला जाऊन त्या 40 रुपयाच्या आईने फी भरल्याने सगळं लक्षात ठेवून सर्व कुटुंबाला, सर्व आमच्या बहिणींना कार्य करून त्यांनी शून्यातून हिशोब केलं. पण त्यावेळेस आमच्याकडे 40 रुपये भरायला नव्हते. हे 40 रुपयाची किंमत सांगण्याचा उद्देश की आमच्या भावाने ती जाण ठेवून आमच्यावर त्याच्या पद्धती संसार केले. आणि तीच ताकद म्हणून ज्या हॉस्पिटलमध्ये भाऊ होता, ज्या भावाला कोणी उचलायला तयार नव्हतं, त्या भावाला मी, आमचं कुटुंब, एकही पाहुणा नातेवाईक नव्हता, कारण वेळ तशी नव्हती, कोणाचा आमचा रागदोष नव्हता, कारण कोणी जवळ येऊ शकत नव्हतं. परंतु त्यावेळेस माऊली आम्ही गेलो, स्वतःच्या भावाची बॉडी ताब्यात घेतली, स्वतः इकडे येऊन अंत्यसंस्कार केले. आणि आज त्या निमित्ताने माझा पुतण्या प्रशांत म्हणला, अंकल आपल्याला पाहतो पुण्यस्मरणाची मध्ये काय वेळ भेटत नाही, तर चालूच होतं. म्हणून आज आम्ही 5 स्मरण ठेवलेलं आहे. या निमित्त मी सर्व आलेले आहे. सांगण्याचा उद्देश आहे का ह्या कुटुंब शिद्धेत असून आई आणि भाऊ यांनी सर्व एक कदमयाचा आदर्श म्हणून गावातलं कोणतंही कार्य असेल तर भावानी आणि मला पण सांगितलं की त्या कार्याला तो हातभार लावू नये. आणि आम्ही ते हातभार लावत आलोय. इथून पुढे हातभार लावत जाऊ. योगेश असेल, प्रशांत असेल, यांच्यासाठी सुद्धा आम्ही कधी कोणतीही अडचण असेल ती माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. आणि माझ्या भावाचे जे 5 स्मरण आहे त्याला मी आदरांजली वाहून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आणि नातेवाईकांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, तसेच ज्या ताईंनी जे प्रवचन केलं, बाप काय असावा, तिने खरं सांगतो ताई, तुम्ही माझं हृदय फोडून काढलं. तुम्ही जसे बोलत होत्या तसा रुमाल माझ्या डोळ्याला होता. कारण असं म्हणून तुमचं पण आमच्या कदम परिवारातर्फे मी आभार मानतो. एवढे बोलून 2 धन्यवाद. लांबलेलं श्रद्धांजलीपर भाषण या ठिकाणी संपलेलं आहे. मी महाराजांना आणि उपस्थित सर्वांना विनंती करतो, आपण कृपया सामूहिक श्रद्धांजलीसाठी समोर उभं राहावं. पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल. प्रत्येकाने पायातली चप्पल आपली काढून ठेवा आणि पसायदानासाठी या ठिकाणी उभं राहा. सामूहिक पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होईल. अवता विश्वासमके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानये. जे फळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची लतो ते लावो. प्राणही जात वर्षते सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांद्याळे. अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरुचे आरभ, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलंचन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होती लोकी. भजितो आदि कृखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, एक म्हणे श्री विश्वेश्वराव. आहोईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. उपस्थित